नमस्कार मित्रांनो, प्रिया बापट ही मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री असून ती स्पष्ट व्यक्तिपणासाठी ओळखली जाते। सध्या प्रिया तिच्या आगामी बिनलग्नाची गोष्ट या सिनेमामुळे चर्चेत आहे। प्रिया या सिनेमाच्या प्रमोशन मध्ये व्यग्र आहे। अशातच आता प्रिया बापटची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे। या मुलाखतीमध्ये प्रियाने तिच्यासोबत घडलेला चित्तथरारक अनुभव सांगितला आहे। प्रियाने वर्षभरापूर्वी एक मुलाखत दिली होती। या मुलाखतीमध्ये प्रियाने एका व्यक्तीने तिची छेड काढल्याचा प्रसंग सांगितला आहे। तो प्रसंग सांगताना प्रिया बापट म्हणाली की ही घटना 2010 ची आहे। मुंबईतील दादर मधील घटना आहे। माझ्या घराच्या समोरच्या गल्लीतली घटना आहे। मी शूटिंग वरून येत होते आणि मी फोनवर माझ्या मैत्रिणीसोबत गप्पा मारत होते। फोन कानाला लावून मी हातातून सामान घेऊन जात होते। एक माणूस समोरून आला। त्याने माझ्या स्तनांना पकडलं आणि तो निघून गेला। मला कळेनाच काय झालं। ते सगळं समजून घ्यायला मला 3 सेकंद लागले। मी फक्त उभी होते आणि मला कळलंच नाही की काय झालं। मी मागे पाहिलं तर कुठेच दिसला नाही। तो तिथून लगेच एका क्षणार्धात निघून गेला की वडिलांसारख्या प्रतिक्रियेबद्दल सांगताना प्रिया म्हणाली की मी घरी गेले तेव्हा माझी आई नव्हती घरी। माझे बाबा घरी होते। मी ढसाढसा रडायला लागले। मला बाबांनी विचारलं की काय झालं। मी त्यांना घडलेला प्रकार सांगितला। एक पुरुष म्हणून त्यांना लाज वाटली आणि काय करावं हे त्यांना समजत नव्हतं। पण तेव्हा मी ठरवलं जर कोणी माझ्या वाट्याला आलं आणि वाकड्या नजरेने पाहिलं तर त्याला सोडायचं नाही। तेव्हाचा राग अजूनही माझ्या मनात आहे। प्रियाच्या या वक्तव्यानंतर तिची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट आवडते का? कमेंट करून नक्की कळवा।